दर्शक हो, नमस्कार, शुभ सायंकाळ. आज 6 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शक हो, सोलापूर जिल्ह्याची जलवरदायिनी असलेलं उजनी धरण ते आता भरायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये आवक यायला ही कालपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकंदरीतच या उजनी धरणाच्या अपडेटकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. आज सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण जर पाहिली असेल, तर जो दौंडचा जो विसर्ग आहे, तो दौंडचा विसर्ग कालपासून सातत्यानं वाढलेला दिसून येतोय. आज सायंकाळी 6 वाजता दौंडची आवक आहे ती अतिशय महत्वाची बातमी आहे की जो 50,000च्या पुढे विसर्ग गेलाय. सायंकाळी 6 वाजता दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक ही 54,243 क्युसेस इतकी दौंडची आवक झाली दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून उजनी धरण आहे ते उजनी धरण हे वजा 25.75% इतकं भरलंय. धरणाचा एकूण पाणीसाठा जो आहे तो आता सध्याचा पाणीसाठा आहे तो वजा 13.80 टीएमसी इतका आहे आणि एकूण पाणीसाठा आहे तो 49.86 टीएमसी इतका पाणीसाठा झालेला दिसून येतोय. पुण्यामध्ये आणखीन पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण सुद्धा त्या ठिकाणी आता भरणार आहे आणि त्यामुळे खडकवासला धरण भरल्यानंतर सुद्धा त्यातून काही जे पाणी आहे ते पाणी पुन्हा विसर्ग त्या ठिकाणी वाढून येणार आहे. त्यामुळे हा दौंडचा विसर्ग आहे तो पुढे वाढू शकतोय. त्यामुळे प्रशासनानं सुद्धा सतर्कता इशारा नागरिकांना दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहिली भीमा खोऱ्यामध्ये तसेच घाटमाथ्यावरती पाऊस पडत असल्यामुळं उजनीमध्ये येणारी आवक आहे ती आवक सातत्यानं वाढलेली दिसून येते. ती आवक किती वाढली आहे त्याचे अपडेट आहेत आम्ही तुम्हाला या आपल्या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या उजनीचे काही अपडेट आहेत त्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपलं परिवर्तन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.